बुऱ्हाणपूरच्या असीरगड येथे एक अजब प्रकार घडल्याचे समोर आले आहे. येथील गावकरी डोक्याला टॉर्चवाले हेल्मेट, मोबाईलचा टॉर्च सुरू करून रात्रीच्या अंधारात माती चाळताना दिसत आहेत. असीरगड येथील गावात शेतात सोन्याची नाणी आढळल्याची अफवा पसरल्यानंतर ही नाणी शोधण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांचाच बुऱ्हाणपूर हे औरंगजेबाचे प्रिय शहर असल्याचे कळले. या शहरात त्याचा खजिना लपवलेला असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले होते. चित्रपटातील हा प्रसंग आणि असीरगड येथे उठलेली अफवा यामुळे लोकांनी शेतात धाव घेत सोन्याची नाणी शोधण्याचा प्रयत्न केला. असीरगड येथे महामार्गाची उभारणी करण्यासाठी काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात खोदकाम झाले आहे. काही दिवसांपूर्वी मजुरांनी या ठिकाणी मातीत सोन्याचे शिक्के मिळाल्याचे सांगितले. यानंतर असीरगडच्या गावात अफवा पसरली की या ठिकाणी औरंगजेबाचाच खजाना पुरलेला आहे. यामुळे आजूबाजूच्या गावातूनही ग्रामस्थ या ठिकाणी धडकले आणि त्यांनी चाळणीने माती चाळायला सुरुवात केली. रात्रदिवस या ठिकाणी लोक माती चाळण्याचे काम करत आहेत. यापैकी एक रात्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ बुऱ्हाणपूरचाच आहे का याबाबत सरकारी पातळीवरती खात्री पटवण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. गावकऱ्यांनी टॉर्च असलेल्या टोप्या, मेटल डिटेक्टर असे साहित्य जमवून सोन्याची नाणी शोधण्याचा चंग बांधलेला दिसतोय. व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी महामार्गालगत खड्डे खणणाऱ्यांवर कडक इशारा दिला आहे. अनधिकृतपणे खोदकाम केल्यास कारवाई केली जाईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपूर येथे कधी काळी मुघलांची छावणी होती. मध्य प्रदेश भारताचा मधोमध असल्यामुळे मुघल सैनिक लढाईनंतर या ठिकाणी जमत आणि लुटून आणलेला खजिना येथेच ठेवत असत, असे सांगितले जाते. माध्यमात आलेल्या बातमीनुसार या ठिकाणी पूर्वीही काही जणांना सोन्याच्या नाणी सापडल्याचे सांगितले जाते. मात्र छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खजिना शोधण्यासाठी उर्मी नव्याने जागृत झाली आहे. छावा चित्रपटाची सुरुवात बुऱ्हाणपूरच्या लढाईपासून होते. बुऱ्हाणपूरच्या किल्ल्यात औरंगजेबाच्या खजिन्याचे भंडार असल्याचे चित्रपटात दाखवले गेले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या सैन्यासह बुऱ्हाणपूरवर आक्रमण करून येथील खजिना आपल्यासह नेला होता.